नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीमध्ये पाणी साचले होते. त्या अंतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यालयात या परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी पाणी तुंबण्याच्या समस्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेशित केले. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीमध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वास्तविक पाहता कळंबोली भाग हा समुद्र सपाटीपासून खाली आहे. इतर वेळी पाऊस जास्त झाल्यास पाणी पंपाच्या सहाय्याने धरण तलावामध्ये सोडण्यात येते. धरण तलावामधील पाणी खाडीमध्ये सोडण्यात येते, परंतु भरती असल्याकारणाने आणि याच वेळी पाऊस जास्त असल्याने खाडीमध्ये पाणी सामावून घेतले गेले नाही. पाणी पुन्हा मागे आले आणि कळंबोलीतील सखल भागात सर्वत्र पाणी साठले. या समस्येवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाणी तुंबण्याच्या कारणाचा आढावा आयुक्तांनी घेतला. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खासगी विकास कामांच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्प राबवत असून अनेक प्रकल्प अद्यापही प्रलंबित असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा आढावा घेतला असता विविध कारणास्तव रखडलेल्या 320 योजना त्यापैकी 101 योजना कार्यान्वित झाल्या असून सद्यस्थितीत 219 योजना रखडल्या आहेत. या 219 योजनांपैकी 166 योजना या विकासकांकडे निधी उपलब्ध होत नसल्याने रखडल्याचे आढळून आले आहे. उर्वरित योजनांपैकी 22 योजना या विविध प्राधिकरणांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने तर 22 योजना या न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेल्या आहेत. तसेच 9 योजनांमधील विकासकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला पनवेल तालुक्यात सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत या योजनेचा लाभ महिलांना घेता यावा याकरिता पाली देवत ग्रामपंचायत माध्यमातून त्याची माहिती आणि देण्यात आली आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव यांनी मार्गदर्शन करून योजनेचा अर्ज भरण्यासाठी सहकार्य केले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या लोखंड पोलाद बाजारातील संपूर्ण देशात ट्रान्सपोर्ट हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमा व्यापारी संकुलाची निवडणूक 2 सत्र बिनविरोध झाली होती. परंतु यावेळी निवडणूक लागल्याने भीमा एकता पॅनल आणि भीमा विकास पॅनल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रामदास शेवाळे यांचा भीमा एकता पॅनलने 19 पैकी 19 जागा जिंकून भीमा विकास पॅनल्स यांचे दणदणीत पराभव करून एक हाती बहुमत मिळवले आहे. मुंबईतील नामांकित मोठ्या स्टील व्यापाऱ्यांसह तब्बल 692 सदस्य असलेल्या सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार मुंबईपर्यंत सुरू होता. मुंबईमधील व्यापारी निलेश पारिख आणि प्रशांत पारिख यांनी भीमा एकता पॅनलसाठी कंबर कसली होती. 15 वर्षे या सोसायटीचे अध्यक्ष असलेले रामदास शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असल्याने या निवडणुकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच विरोधी पॅनलने कळंबोलीसह पनवेलमधील महाविकास आघाडीचे सर्व नेते भीमा कॉम्प्लेक्सच्या बूथवर ठाण मांडून होते. दरम्यान या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व विजयी उमेदवारांचे पनवेल परिसरातून अभिनंदन होत आहे. अलिबाग तालुक्यात रविवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अचानक पाणी वाढल्याने नागरिक भयभीत झाले होते. रामराज परिसरात भिलजी, बोरघर, रामराज, नेहुली, खंडाळे, मुळे या परिसरातील नागरिकांनी रात्री जागून काढली. अलिबागमध्ये दिवसभर पावसाचा जोर नव्हता. अधूनमधून एखादी सर येत होती. मात्र रात्री उशिरा अचानक पावसाचा जोर वाढला. तालुक्यात सरासरी 217.5 मिलीलीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यापैकी रामराज महसूल विभागातील सर्वाधिक म्हणजे 280 मिलीमीटर पाऊस पडला. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने पाणी वाढले. दिवसभर पावसाचा जोर फारसा नसल्याने नागरिक निर्धास्त होते. पण मध्यरात्री पावसाचा जोर इतका वाढला की गावातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. त्यातच
काही काळाच्या आत पाणी गावात शिरायला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी झोपेतून उठत सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली, पण तोवर पाणी घरात शिरले होते. अनेकांच्या घरातील धान्य, कपडे, अंथरूण, फर्निचर भिजून नुकसान झाले आहे. देश-विदेशात पेणमधील श्री गणेश मूर्तींना विशेष मागणी आहे. रेवदंडा, पंचक्रोशीतही मागणी असल्याने शहरात श्री गणेश मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. शहरात श्री स्वामी समर्थ या केसरीनाथ वडके या दुकानात पेणमधील 1 ते 5 फूट उंचीच्या आकर्षक मूर्ती विक्रीस आणल्या आहेत. गणेश भक्तांच्या मागणीनुसार माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध आहेत. गणेशोत्सव नजीक आल्याने ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून यावर्षी श्री गणेश मूर्तींच्या किमतीत 25% वाढ झाली असल्याचे केसरीनाथ वडके यांनी सांगितले आहे. बेलापूर रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे एक महिला रुळावर पडली आणि यावेळी गाडी खाली आल्याने तिचे 2 पाय निकामी झाल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सतत पडणाऱ्या पावसामुळे विस्कळीत झाली. चुनाभट्टी स्थानकावर प्रचंड पाणी साचल्याने मानखुर्द ते वडाळ्या दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हार्बर मार्गावर सर्व स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बेलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर एक महिला लोकल पकडण्यासाठी गेली असता पाय घसरून लोकल खाली पडली. तेवढ्यात लोकल सुरू होऊन तिच्या अंगावरून गेली. यामध्ये ती महिला बचावली, मात्र तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. या महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी खोपोली शहर भाजप आणि महिला मोर्चाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक महिलांनी सहभागी होत अर्ज दाखल केले. खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटकेकर आणि महिला मोर्चाच्या प्रभारी अध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्या नेतृत्वाखाली 7 आणि 8 जुलै दरम्यान 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, शहराध्यक्ष रमेश रेटकेकर, शहर सरचिटणीस राहुल जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार, विकास नाईक, संजय कचरे, हेमंत नांदे, सुनील नांदे, हिम्मत मोरे, कीर्ती ओसवाल, शहर महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुप्रिया नांदे, अपर्णा साठे, विभावरी पाठक, विमल गुप्ते, रसिका शेटे, स्नेहल सावंत, सुनीता पाटणकर, गीता मोहिते, सुनीता महर्षी, सीमा मोगरे, हेमलता कर्णक, भारती शाह यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी केले. बारापळा गावातील भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 2.5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी या मंदिराचे काम सुरू होतानाही त्यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिली होती. बारापाळा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा शनिवार आणि रविवारी पार पडला. या मंदिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी उर्वरित कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे 2 लाख रुपयांच्या देणगीची मागणी केली होती. मात्र नेहमीच सढळ हस्ते मदतीचा हात देणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा जास्त म्हणजे 2 लाख रुपयांऐवजी 2.5 लाख रुपयांची देणगी दिली. या मंदिराच्या कामासाठी दिली आहे. त्याबद्दल यावेळी ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मनपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.